माझं नाव सतीश हरी पाटील. माझं वय आता 70+ आहे. माझे गुडघे दुखत होते, तर मी गुगलवर सर्च केलं आणि मला डॉक्टर वैद्य यांचं नाव माहीत पडलं. पण त्यांचं हे करण्यासाठी ते डॉक्टर कसे आहेत, तर आमचे मतलब ठाण्यामध्ये आहेत, पल्ल्यामध्ये आहेत. तर त्यांना सांगितलं की बाबा असं माझं आहे, हे डॉक्टर योगेश वैद्य कसे आहेत. तर त्यांचे कोण फॅमिली डॉक्टर होते, रमाकांत पाठक, त्यांच्याकडे संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की असं आमच्या काकांचं ऑपरेशन करायचं आहे, ते योगेश वैद्य डॉक्टर कसे आहेत. तर त्याने त्यांच्याबद्दल फार चांगलं सांगितलं आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे चेकिंगला गेलो. त्यांना सांगितलं मी स्विमिंग वगैरे करतो, तर ऑपरेशन केलं तर बरं होईल का. तर त्याने सांगितलं हो गॅरंटेड बरं होईल. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं हे रिपोर्ट करा आणि आमच्या हॉस्पिटलला ॲडमिट व्हा. असं करता मी 18 एप्रिल 2024 त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो आणि 19 एप्रिलला माझं 2019 एप्रिलला माझं ऑपरेशन केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला चालवलं, पाय दुखत होते आणि 24 तारखेला मला सुट्टी दिली. त्यानंतर मी घरी आलो आणि माझे पाय खूप दुखत होते. तर नंतर पण आम्ही 7 दिवसांनी फॉलोअपला गेलो. त्यांनी ऑल्टरनेट टाके काढले आणि त्यांनी नंतर मला सांगितलं 15 दिवसानंतर या. मग 15 दिवसानंतर मी गेलो, पूर्ण टाके काढले आणि जखम बरी झाली की तुम्ही तुमच्या ह्याला लागा. मी त्याच्याबद्दल फिजिओ चालू केलं होतं. तर मी त्यांना बोललो मी स्विमिंग करू का. तर त्यांनी सांगितलं तुमचे टाके बरे, आता मी पट्टी हे करून देतो तुम्हाला बँडेज, ते 2 दिवसांनी काढा आणि तुम्हाला वाटलं तुम्ही स्विमिंग करू शकता. मी बरोबर ऑपरेशनच्या 26व्या दिवशी पूलमध्ये गेलो. तेव्हा मी थोडं स्विमिंग, माझे पाय खूप दुखत होते आणि मी स्विमिंग करायला चालू केलं. तर असं करता करता मी महिना, 2 महिना, 3 महिन्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा फॉलोअपला गेलो. कारण डॉक्टरने पाय खूप दुखतात, काय बरं होईल तुमचे मसल स्ट्रॉंग नाही. असं मी त्याच्याकडे फॉलोअप करत होतो. करता करता मला स्वतःलाच कंटाळा आला, तर मी कधी बरा होणार. म्हणून मी दुसऱ्या 2-3 डॉक्टरांचे ओपिनियन घेतले. तर त्यांनी सांगितलं तुमच्या कॅपमध्ये प्रॉब्लेम आहे, पण कॅपचं ऑपरेशन केलं तर गॅरंटी नाही. नंतर मी योगेश वैद्यकडे पुन्हा गेलो डॉक्टरांकडे आणि त्यांना सांगितलं असं आहे काय तुम्ही बरे होणार. मी त्यांना सांगितलं मला 3 डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आहेत माझ्याकडे. त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं मग तुम्ही ॲडमिट व्हा. मी त्याला ॲडमिट व्हा म्हणता तुम्ही, पण तुम्ही असं ऑपरेशन कोणाचं केलं आहे का. तर ते म्हणतात नाही. मग माझं कसं काय करतात. आणि त्यांना मी नेहमी सांगितलं का बाबा तुम्ही कोणाचे टिक्यावर ऑपरेशन केले असतील तर त्यांचे मला नंबर द्या. नाही ना, आमच्या गुगलवर साईटवर जाऊन बघा. साईटवर बघितलं तर आम्हाला काही दिसत नाही. त्याकरता मला अशी विनंती आहे की पिनाकल हॉस्पिटल मध्ये डॉक्टर योगेश वैद्य यांनी कोणाच्या टिक्यावर ऑपरेशन केले असतील तर त्यांनी मला संपर्क करावा. त्याकरता माझा नंबर आहे, मोबाईल नंबर 9822775203. मला खरोखर कंटाळा आलेला आहे. ज्यांचं थोडंकडं कसं तरी चालतो आणि आम्ही आमच्या घरामध्ये नवरा बायको 2च जण. माझ्या दोन्ही मुलींची लग्न झालं. आमच्या घरात करणारं कोणी नाही. मग मी कसं करायचं, मला कंटाळा आला. मी खूप हैराण झालेलो आहे. त्या माझ्या पायऱ्या उतरताना चढताना डोळ्यातनं पाणी येतं, असा मला खूप त्रास होतो.